तसं नसतं तर ताबडतोब नेमला असता. पण नड्डांना मुदतवाढ दिली जाते, नड्डांना मुदतवाढ दिली जाते. त्यांनी पाहावं तो. पण अंतर्गत पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. काहीतरी शिस्त आहे, रटारटा. ते काय शिस्त आहे आता लवकरच कळेल. बीड संदर्भात धक्कादायक बातम्या येत आहेत. तुरुंगामध्ये जाऊ द्या होते. जांभेकरांनी किती काय त्याच्यावर चर्चा करणार. ते कराड आणि ते कोणते घुले झुले फुले हा तिकडले किती काय चर्चा करणार. या महाराष्ट्रात दुसरं काय काम आहे की नाही. तुरुंगात रोज मारामाऱ्या होतात. मी तुरुंगात होतो. महाराष्ट्रातल्या तुरुंगामध्ये प्रत्येक तुरुंगामध्ये हे अड्डे आहेत, गँगवॉर आहे. तुरुंग हे भ्रष्टाचारांचे अड्डे आहेत. माझं पुस्तक येत आहे, कालच मी जाहीर केलं आहे. या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा तुरुंगातच चालतो. त्याच्यामुळे हे सोडलं पाहिजे. याच्या पलीकडे पत्रकारिता गेली पाहिजे. हो, माझं अंजली दमान्यांना पण सांगणं, यातून बाहेर पडा. हे सगळे आता जे काम करतायत सुरेश धस, त्याला सांगा बाद झालं. विकासाच्या गोष्टी करा, सामाजिक गोष्टी करा. सुरेश धस यांनी एक मोठा दावा केलेला आहे साम टीव्ही आणि सरकार